उपसमितीच्या आजच्या बैठकीमध्ये अंतिम मसुदा आणि उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर खलबतं होणार आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आजच नवा GR काढण्याच्या तयारीत आहे। GRचा मसुदा तयार आहे। महाधिवक्तांच्या अंतिम मान्यतेनंतर उपसमितीला तो दाखवला जाणार आहे। बैठकीसाठी इतर मागासवर्गीय विभागाचे सचिव यांची देखील उपस्थिती असणार आहे। दुसरीकडे उच्च न्यायालयाला या संदर्भात अवगत केलं जाणार असल्याची सुद्धा माहिती। प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून अधिकचे तपशील घेऊया। सुशांत, विक्रांत, मराठा उपसमितीची बैठक आज 10 वाजता सुरू होणार आहे। विखे पाटील यांच्या निवासस्थानी खऱ्या अर्थाने बैठकीला सुरुवात होणार आहे। मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार उच्च न्यायालयाच्या सुनावणी नेमकी काय झाली त्यावर सविस्तर पहिल्यांदा चर्चा होईल आणि त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातला GR जो आहे तो आजच काढण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे आणि त्याबाबतची खऱ्या अर्थाने चर्चा बैठकीत प्रामुख्याने होणार आहे। दुसरा मुद्दा GRचा मसुदा तयार आणि महाधिवक्तांच्या अंतिम मान्यतेनंतरच उपसमितीला तो दाखवण्यात जाणार आहे, जेणेकरून यात कोणत्या त्रुटी असतील तर त्या तात्काळ सोडवल्या जातील आणि त्यामध्ये काही गोष्टी ऍड करायच्या असतील त्या देखील केल्या जाणार आहेत। जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार या GR मध्ये काय संभाव्य तरतुदी असू शकतात, तर जे मराठे व्यक्तिगत पातळीवर कुणबी असल्याचं सिद्ध करू शकतील त्यांना दर्जा दिला जाऊ शकतो। त्या सकट सरसकट सगळे सोयरे हे शक्य नाहीये। जे आता आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते की जी मागणी आहे की सरसकट सगळे सोयरे ते शक्य नसल्यानं या GR मध्ये काही नव्यानं काही मसुदा ऍड करणार का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुरुवातीला या GR बाबत चर्चा होणार आहे, नेमकं त्यात काय काय आणखी तरतुदी करता येईल जेणेकरून हे आंदोलन जे आहे ते खरं तर या आंदोलनावर तोडगा सरकारला काढायचा। त्या पातळीवर गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या आणि उपसमितीच्या सदस्यांची जी आहे ती बैठक होते। काल देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी देखील दुपारी बैठक झाली होती आणि त्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा एकदा महाधिवक्तांसोबत उपसमितीचे सदस्य अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील बसतील आणि एक अंतिम चर्चा करतील आणि एक GR करतील। या GR बाबत माहिती जी आहे ती मराठा आंदोलकांना दिली जाईल आणि कोर्टाची नेमकी सुनावणी करावी या देखील अभ्यास केला जाणार आहे। विक्रम, बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।